हाय, कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. तुमचे सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. गुड मॉर्निंग. तर आज तो दिवस उजाडला ज्याची मी खूप आतुरतेने आणि उत्सुकतेने वाट पाहत होती. देवघर तर कधीच आलं होतं, पण त्यामध्ये देवांना विराजमान करण्यासाठी मी एक विशिष्ट दिवसाची वाट पाहत होती आणि नेमका तो दिवस उजाडला. मग मी आज ठरवलं की देवघरात आज म्हणजे देवांना स्थानापन्न करूया. म्हणून आधी सकाळी लवकर उठून आज सगळ्या देवांना उजळून घेतलं होतं. नंतर देवघर छान पुसून घेतलं आणि नंतर त्यात पिवळं वस्त्र टाकलं. मग मस्त मंगल कलश वगैरे स्थापन केला. प्रत्येक स्त्रीला वाटत असतं, घर स्वतःचं असो की भाड्याचं असो, प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरात छोटंसं का असेना देवघर असावं. कारण की देवघर हे एक अशी स्थान असतं जिथं बसून मन शांत आणि प्रसन्न होऊन जातं. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार आपण देवांसमोर मांडत असतो. समस्यांचे निराकरणही देवांकडे आणि आशेच्या भावेने आपण देवासमोरच बसून सांगत असतो. पोराला नोकरी लागण्याचा असो, आनंद असो की दुःख असो, आपण देवासमोर व्यक्त करत असतो. आपण कोणत्याही घरात जा, हिंदू धर्माच्या घरात जा. हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व आहे आणि देवघराला तर विशेष महत्त्व आहे. म्हणून प्रत्येक घरामध्ये देवघर असतं आणि ज्याच्या घरात नसेल तर तो सुद्धा कधी ना कधी त्याची इच्छा असते की आपल्या घरात आपण देवघर ठेवूया. तर माझी ही इच्छा होती आपल्या घरात देवघर असावं, म्हणून मी हे देवघर घेतलं होतं आणि आज तो दिवस ज्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत होती. कारण की वडिलोपार्जित पाहिल्यानंतर आमच्या घरात अजूनपर्यंत देवघर होतच नाही. मी आधी चौरंगावरती ठेवले होते आणि मग नंतर आता देवघर बनवलं. माझ्यासाठी ती विशेष मोठी गोष्टच आहे एक म्हणायला गेलं तर. की जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते आणि त्या गोष्टीसाठी आपण खूप आतुरतेने वाट पाहतो आणि ती गोष्ट जे होते ना, तर मन खूप आनंदित होऊन जातं. मग छान असं देवांना शृंगार वगैरे करून घेतला, छान अंघोळ घालून घेतली आणि नंतर देवांना छान असं विराजमान केलं. सगळ्या देवांची पायरीनुसार मांडणी करून घेतली. कुठं चुकलं असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. कारण की चुकल्याने शिकतं बुवा, कोणी सांगितलं तर आपण ते करत असतो. म्हणून कोणाला वाटत असेल की माझी मांडणी चुकीची असेल तर तुम्ही सांगू शकतात मला. तर मी छान देवांना वस्त्र घालून घेतले, माळा घालून घेतल्या आणि नंतर फुलं वगैरे अर्पण करून मी देवांची छान अशी सुंदर पूजा करून घेतलेली आहे. आपल्या घरामध्ये पंचायतन हे कमीत कमी 5 देव तरी असावेत. प्रत्येकाच्या आवडीनुसार देव ठेवत असतात, पण कमीत कमी 5 आपल्या घरात असावेत असं म्हणतात. तर पंचायतन त्यालाच म्हणतात, ज्यात 5 देव येतात. म्हणजे बाळकृष्ण, गणपती, महादेवाची पिंड आणि अन्नपूर्णा असे सगळे देव ठेवावे आणि आपल्या घरात कुलदेवीचा टाक वगैरे ठेवावा. माझे अजून सासू-सासरे आमच्या घरात आहेत आणि ते मोठ्या जेठांच्या घरामध्ये राहतात. म्हणून आतापर्यंत माझ्या देवघरात कुलदेवतांचे टाक आहेत नाही, तर ते नंतरच येतील. तरीही देवांची मी पूजा करते आणि देवांची पूजा करणे ही माझी आवडच असल्याकारणाने मी छान असं मंदिर म्हणजे देवघर बनवून घेतलेलं आहे. तसंच छान सुंदर अशी पूजा आजची झाली होती माझी देवघराची आणि सगळ्या देवांना छान फुलं वगैरे वाहून घेतले. धूप, दीप सर्व नैवेद्य वगैरे दाखवून दिला आणि नंतर छान अशी आरती केली. आपण नेहमी पूजा करताना सौराष्ट्र सोमनाथांच्या 12 ज्योतिर्लिंगांचे आपण वाचन करू शकतो किंवा आपण ओम भूर्भुवः स्वहा हेही म्हटलं तरी चालेल. आणि जो दिवस असेल त्या दिवसाची आपण आरती करून घ्यावी. नसेल आपल्याला तर आपण गणपतीची आरती म्हटली तरी चालेल. अशा पद्धतीने माझी आजची देवपूजा झाली होती आणि माझं नवीन घर तुम्हाला कसं वाटलं ह्याबद्दल तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर पहा मग आजची देवपूजा कशी झाली होती तर.
आणि सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.